श्रोते, निमंत्रित कवयित्री सर्वांचे मी कवयित्री संमेलनामध्ये स्वागत करते। आजच्या या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षा आहेत नागपूरच्या प्राध्यापक मीनल येवले। त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवरून आपलं स्थान ग्रहण करावं। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आहेत विद्याताई बनाफर, शोभना पिंपळकर, कविता राठोड। त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। यानंतर मी आधीच थोडा उशीर झाला आहे म्हणून प्रत्येक नाव न घेता सर्व निमंत्रित कवयित्रींना विनंती करते, नम्र विनंती आहे माझी की त्यांनी व्यासपीठावर लगेच यावं। भराभर नावं वाचते। प्रियंका गिरी, मधुराणी बनसोड, वर्षा कावरे, मंदा नांदुरकर, डॉक्टर मीना सोसे, सगळ्या कवयित्री आहेत। वर्षा ठोके, अंजली वारकरी, पुष्पा पोरे, विद्या राणे, रेवती पांडे, साधना काळबांडे, ॲडव्होकेट रजनी बावस्कर, कीर्तिमाला गोंडचवर, अमिता घाटोळ, नम्रता अरसोड, सारिका अयाचित, वर्षा दांडगे। सर्व निमंत्रित कवयित्रींचं मी व्यासपीठावर स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कवयित्री प्राध्यापक मीनल येवले यांचं स्वागत करायला सौ ज्योत्स्ना गाडगे यांना बोलवते। ज्योत्स्ना गाडगे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत करतील। प्रत्येक कवयित्रीचा परिचय त्यांच्या कवितेच्या वेळी मी थोडक्यात करून देणारच आहे, त्याच्यामुळे मी आत्ता अध्यक्षांचा पण परिचय तसाच करून देईन। आजच्या प्रमुख अतिथी विद्याताई बनाफर यांचे स्वागत करतील दीपाली बळी। प्रमुख अतिथी कवयित्री शोभना पिंपळकर यांचे स्वागत करतील सुरेखा जेवघाले। प्रमुख अतिथी कवयित्री कविता राठोड यांचे स्वागत करतील सौ श्वेता चिमोटे। कवयित्री मैत्रिणींनो, मुद्दाम मैत्रिणींनो म्हणते, एक माझी छोटीशी आपल्याला विनंती आहे। आपली संख्या आणि वेळ यांचा ताळमेळ घालण्यासाठी आपण आपल्या कविता सादरीकरणाच्या वेळी आपला परिचय न देता आपली कविता सुरू करावी। आपण सर्वांनी जो परिचय माझ्यापर्यंत पोचवला, मला पाठवला, तो वाचल्यानंतर
सहज, मी कवयित्री नाही, पण सहज मला 2 ओळी वाचलेल्या आठवल्या, तेवढ्या तुमच्या परिचयासाठी सांगते आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओळी अशा आहेत. ती अशी उंचावताना, ती अशी स्त्रीसाठी लिहिलेल्या ओळी आहेत. ती अशी उंचावताना पाहून नभ जरासे वाकले, पसरली ज्योत्स्ना तिची अन चंद्र तारे झाकले. ह्याचप्रमाणे यांचा सगळ्यांचा परिचय माझ्यापर्यंत पोचला आहे. रसिक हो, स्मृती म्हणजे आठवण. आज विदर्भ साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा स्वर्गीय सीमा शेटे रोठे यांच्या अनेक आठवणी मनात आहेत, प्रत्येकाच्या आहेत. फक्त तिचा आवाज ऐकून ही सीमा बोलते असं ठामपणे सांगणाऱ्या अनेक व्यक्ती असतील, नवे आहेतच. मेरी आवाज ही पहचान है, हीच तिची खरी ओळख होती आणि आहे आणि राहील. अशीच एक आठवण घेऊन तिला श्रद्धांजलीपर मनोगत सादर करण्यासाठी येत आहेत प्रमुख अतिथी कवयित्री शोभना पिंपळकर. जिल्हा परिषद शाळेत 38 वर्षे सेवा देऊन वाडेगावहून सेवानिवृत्त झालेल्या शोभनाताई डबिंग आर्टिस्ट आहेत. द मार्च या चित्रपटाला आवाज देऊन डबिंगच्या क्षेत्रात वयाच्या 70ीत पाऊल त्यांनी टाकलं आहे. वाचन लेखन शिक्षण आजही त्यांचं सुरू आहे. मनोगत सादर करायला येत आहेत शोभना पिंपळकर. सीमा, अगं ए सीमा, अगं कुठे असते? अचानक निघून गेलीस का? काय हा वेडेपणा? अर्ध्यावर डाव सोडून गेलीस आणि न सांगता न बोलता. अगं किमान जाताना ए ए मी येते ग एवढं तरी म्हणायचंच ना, पण तेही विसरलीस. सीमा, अगं सगळ्या सीमा ओलांडून एकटीच दूर अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस. तुला कशाचा राग आला ग एवढा? कंटाळीस का ग? तुला कशाचा कंटाळा आला ग? या रंग बदलणाऱ्या दुनियेचा? सीमा, तू उबगलीस का ग? तुला कशाचा उबग आला ग एवढा? मी सांगू का? आपण असं एकदा म्हणालो होतो, तुला आठवतं? बाईचं बाईपण जपण्यातच पुरुषाचं पौरुषत्व लपलेलं असतं हे शिकवणारं एखादं तरी व्यासपीठ असावं असं वाटणं काही गैर आहे का ग? तुलाही वाटायचंस, मलाही वाटायचं. पण सीमा, खरं सांगू का ग, असं व्यासपीठ या पृथ्वी तलावावर अवतरायला तुझ्यासारख्या असंख्य सीमा जन्माला याव्या लागतील. सीमा, तू गेलीस ना, सगळ्यांना चटका लावून गेलीस ग, भाऊसाहेबांना सुद्धा. आणि विदर्भ साहित्य संघ अगदी अबोल करून गेलीस. पण जाताना तुझ्या अस्तित्वाच्या खुणा मात्र तू सर्वत्र पेरून गेलीस. आजही आठवतं का भांबेरीचं साहित्य संमेलन? सीमा, आज ती सकाळची ग्रंथदिंडी तुझ्या विना सुनं सुनं वाटली ग. तुला खरं सांगू का, तुझे ते आकाशवाणीवरचे कार्यक्रम, तुझं लेखन, तुझं निवेदन
प्राजक्ताच्या फुलासारखं आजही गंधित झालेलं आहे. सीमा, कितीदा पाण्याने चेहरा ओला करायचास ग? मला सांग ना, पाण्याने चेहरा ओला केला म्हणजे डोळ्यातली आसवं लपतात का ग? ती दिसतातच ना. तुझ्या डोळ्यातल्या वेदना मला कधीच वाचता नाही आल्या ग. तू खूप दूर निघून गेलीस. पण खरं सांगू का, आजही आपल्या त्या भेटीतलं क्षणभर का होईना ते क्षण मात्र मनामध्ये जिवंत राहतात. अगदी पिंपळाच्या पानासारखे. जीर्ण झालं ना तरी ती जाळी मनाच्या पुस्तकात कुठेतरी लपून ठेवावी अशी. सगळं कसं अपूर्ण राहिलं. कदाचित सांगू का, ते पूर्ण झालं असतं ना तर शेवट झाला असता. ते सगळं अपूर्ण होतं ना म्हणूनच त्यात गोडी होती. या अपूर्णतेतच गोडी असते. सीमा, अगं बघ ना, किती सुंदर व्यासपीठ सजलंय आज तुझ्या स्मृतीप्रित्यर्थ. खूप छान वाटतंय. हे सुंदर व्यासपीठ, विदर्भातल्या नामवंत साहित्यिक या ठिकाणी जमलेले आहेत. किती सुंदर सुंदर या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले. तुला वाटायचं ना उद्याच्या लेखिका काय लिहितील ग? आजच्या परिसंवादाचा विषयच तो होता, बदलत्या काळामधलं लेखिकेचं लिखाण काय राहील. आपण कदाचित त्याला न्याय देऊ शकणार नाही ग, पण जाऊ दे. बघ ना, या संपूर्ण आसमंतात तू कुठेतरी नक्की उभी असशील आणि हा सगळा सोहळा बघत असशील. तू मला एकदा काय म्हणाली होती माहिती आहेस का? मला म्हणाली होती, छे बाई, मला काही कविता जमणार नाही, मी काही कविता लिहिणार नाही. सीमा, तू म्हणालीस ना मी अकवी आहे, मला कविता नाही जमणार. तुझ्यातल्या त्या अकवीला माझ्यातल्या या अकवीची ही शब्दरूपी ओंजळ तू कुठेतरी नक्कीच ऐकत असशील. सीमा, ए सीमा, मला ऐकतेस ना ग? ऐक आणि नक्की असंच तुझं कृपाछत्र विदर्भ साहित्य संघावर असू दे. बाय सीमा, बाय. अप्रतिम मॅडम, मी कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी शोभना पिंपळकर यांचं स्वागत करावं. यापुढे येतात विद्याताई, प्रमुख अतिथी कवयित्री विद्याताई वनाफर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, विविध संस्थांचे अध्यक्षपद, अनेक काव्यसंग्रह व लेखसंग्रह प्रकाशित, 10 पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार, नाट्य स्पर्धेत सहभाग, 1 मिस कॉल या चित्रपटात भूमिका, वृत्तपत्र आणि दिवाळी अंकात साहित्य प्रकाशित, साहित्य संमेलनात सहभाग. विद्याताई बनाफर. सन्माननीय व्यासपीठ आणि या विदर्भ साहित्य संघाच्या या साहित्य संमेलनाला उपस्थित सर्व रसिक श्रोते आणि साहित्यिक मंडळी, सर्वप्रथम आदरणीय सीमाताई यांना मी नम्र आदरांजली अर्पण करते. आणि प्रमुख अतिथी म्हणून खरं म्हणजे 2 शब्द बोलायला पाहिजे, पण मिळालेल्या पूर्वसूचनेप्रमाणे डायरेक्ट कविता सादर करते. माझी बऱ्याच कविता ऐकायच्या आहेत, वेळ बरोच झालेला आहे. माहोल आहे, आपलंच राज्य आहे, लेखिका साहित्य संमेलन आहे, अर्थातच कविता आपलीच झाली पाहिजे. आणि मी महिला साहित्यच जास्त, महिलाविषयक साहित्य, लेख असो की कविता असो की कथा असो, माझं साहित्य महिलाविषयक असते हे सर्वांना माहीतच आहे. तर एक अगदी ताजी लिहिलेली माझी कविता इथे आपल्यासमोर सादर करते. सखी,
सखी सुरमाई सांज, सखी सख्याची सावली, सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माहुली. सखी सुरमयी सांज, सखी सख्याची सावली, सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माहुली. आढे फिरता घराचे, आढे फिरता घराचे, पांघरते सारे दुःख. आढे फिरता घराचे, पांघरते सारे दुःख. गूढ घावांचे किनारे, मग तोडते वेगात. मालवले सांज दीप, मालवले सांज दीप, सोस सोसून शिणली, सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माऊली. जळे भगवी वासना, आपण अर्थ समजू शकता. जळे भगवी वासना, कुठे शिकारी नजर. जळे भगवी वासना, कुठे शिकारी नजर. कशी सांभाळू रे देवा, तुझं भाराभ रूप भाराभर. भयभीत नयनांनी आसवेहीन सांडली, भयभीत नयनांनी मग आसवे सांडली. सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माऊली. थिटी पडतात कधी प्रारब्धाची ती अक्षरे, थिटी पडतात कधी प्रारब्धाची ती अक्षरे. ओंजळीतून गळती कधी सुखाचे चांदणे, थिटी पडतात कधी प्रारब्धाची ती अक्षरे. ओंजळीतून गळती कधी सुखाचे चांदणे. करपून जाता भाळ, लाट येई ती जांभळी. करपून जाता भाळ, लाट येई ती जांभळी. सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माऊली. वाटे शेंदरी रंगाच्या, सखी प्राजक्ता सारखी. वाटे शेंदरी देठाच्या, सखी प्राजक्ता सारखी. ऐन बहरात आल्या कधी वैधव्या सारखी. वाटे शेंदरी देठाच्या, सखी प्राजक्ता सारखी. ऐन बहरात कधी आल्या वैधव्या सारखी. तिच्या सख्याच्या कुशीत कधी शांत विसावली, तिच्या सख्याच्या कुशीत कधी शांत विसावली. सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माऊली. पदरात व्याकुळला तिच्या अमृताचा थेंब, पदरात व्याकुळला. हे कमावत्या स्त्रीसाठी हा शेवटचा कडवा आहे की पदरात व्याकुळला तिच्या अमृताचा थेंब. बाळ तळमळे घरी, सखी पेल तेरे नभ. पदरात व्याकुळला तिच्या अमृताचा थेंब. बाळ तळमळे घरी, सखी पेल तेरे नभ. उदमुक्तीचा जाळत, उदमुक्तीचा जाळत, साध घालत निघाली. उदमुक्तीचा जाळत, साध घालत निघाली. सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माऊली. सखी सुरमयी सांज, सखी सख्याची सावली. सखी प्रकाशाची कुस, सखी जगाची माऊली. सखी जगाची माऊली. धन्यवाद. प्रमुख अतिथी शोभना पिंपळकर यांना विनंती की त्यांनी विद्याताई बनाफरे यांचं स्वागत करावं. सखी जगाची माऊली, अप्रतिम. यानंतर आमंत्रित करते प्रमुख अतिथी कविता राठोड. 15 वर्षापासून काव्यलेखनाचा यांना छंद आहे. वऱ्हाडी कवितांवर विशेष भर. वृत्तपत्रांमध्ये काव्यरचना प्रकाशित आहेत. विविध साहित्य संमेलनातून काव्य वाचन केलेलं आहे आणि कवितेच्या कविता हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित आहेत. येत आहेत कविता राठोड.
आदरणीय मंच, समोरील श्रोताजन, सीमाताई सेटेंना विनम्र अभिवादन करते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. माझी वऱ्हाडी रचना आहे. जी लोक काम करतात, मजूर वर्ग, त्यांचा सगळा हिशोब हप्त्याने चालतो. काही पण घ्यायचं असलं की पुढच्या हप्ते घेऊ असं त्यांचं जीवनमान आहे. ते एक आई आहे आणि तिची मुलगी आहे छोटी, 12 वर्षाची वगैरे. ती तिच्या आईला म्हणते की मला तोडल्या पाहिजे. तोडल्या म्हणजे पैंजण, तोडल्या घेऊन पाहिजे अशी ती प्रत्येक हप्त्याला तिच्या आईला म्हणते. आणि तिच्या आई तिला म्हणते की पुढचे हप्ते घेऊ. हा मायलेकीचा हास्य संवाद म्हणजे माझी रचना. कवितेचं शीर्षक आहे तोडल्या. तोडल्यासाठी मारपोटी घोईंद्र करे, तोडल्यासाठी मारपोटी घोईंद्र करे, तिच्या मायलेनीला वळूच धरे. तोडल्यासाठी मारपोटी घोईंद्र करे, तिच्या मायलेनीला वळूच धरे. दर हप्तीस म्हणे तुझे सारे पैसे सरतात, दर हप्तीस म्हणे तुझे सारे पैसे सरतात, आणि माझ्यासाठी कसे हो फक्त 20 रुपये उरतात. दर हप्तीस म्हणे तुझे सारे पैसे सरतात, आणि माझ्यासाठी कसे हो फक्त 20 रुपये उरतात. मायनं मग आपला हिशोब केला सुरू. तिच्याही सांगते मग कसे 20 रुपये कसे काय उरतात. मायनं मग आपला हिशोब केला सुरू. याच्यात म्हणे आता कोणाकोणाचे धरू. 100 दिले याले, 100 तुझ्या बापाले, 100 माया खर्चाले. तरी मनोरमाचे मायाच्याकडे फिरतात. मनोरमा म्हणजे तिच्या आईची मैत्रीण. तरी मनोरमाचे मायाच्याकडे फिरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. पोरगी म्हणते रात दिवस आम्हाला काम करावं लागते. ती पण काम करायला जाते तिच्या आईसोबत सुट्टीच्या दिवशी. रात दिवस आम्हाला काम करावं लागते. नासुकल्या तोडल्यासाठी इतकं झुरा लागते. माया एकटीच्या कामाचेच तर 200 रुपये भरतात. माया एकटीच्याच कामाचे तर 200 रुपये भरतात. आणि तरी काहून माझ्यासाठी फक्त 20 रुपये उरतात. माय म्हणे जिनगानीचा हिशोब आहे चुकेल. माय म्हणे जिनगानीचा हिशोब आहे चुकेल. काहीच नाही पुरं सारंच आहे हुकेल. टिजभर पोटाचा विचार करता करता 2 पैशाले महाग हप्ता सरता सरता. हप्ता भरायचे पैसे तर मीठ मिरचीलाच पुरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. हेच आपलं जगणं, हेच आपलं जगणं. दुःखच दुःख भोगणं. बेरीज करा की वजाबाकी उरते फक्त देणं. डोळ्यातले स्वप्न असे डोळ्यातच इरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. मायनं मग लेकीले पोटाशी धरलं. मायनं मग लेकीले पोटाशी धरलं. आसवाच्या पुरात मन काठोकाठ भरलं. माय म्हणे या तोडल्यानं काय पोट भरील आपलं. माय म्हणे या तोडल्यानं काय पोट भरील आपलं. आणि हौशीसाठी देवानं आपल्याला जन्माला नाही घातलं. माय म्हणे या तोडल्यानं काय पोट भरील आपलं. आणि हौशीसाठी देवानं आपल्याला जन्माला नाही घातलं. मनासंग डोई असे झरझर झरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. आणि काय सांगू पोरी फक्त 20 रुपये उरतात. सादळ मग ती तिला समजावते. सादळल्या तोडल्यावर सोड पोरी पाणी. सादळल्या तोडल्यावर सोड पोरी पाणी. तशीच तर किती साजरी आहे मैराणी. चांदणीसारखे पाय तुझे तसेच साजरे दिसतात. चांदणीसारखे पाय तुझे तसेच उठून दिसतात. आणि काय घेतल्या असत्यावर तोडल्या पण फक्त 20 रुपये उरतात. घेतल्या असत्यावर तोडल्या पण फक्त 20 रुपये उरतात. शेवटी कवयित्री लिहिणारी काय म्हणते. हे चित्र पाहता पाहता डोळे माये भरले. हे चित्र पाहता पाहता डोळे माये भरले. लिहिता लिहिता माझ्याजवळचे सारे शब्द सरले. तिचे उघडे पायच नजरेसमोर फेर धरतात. तो हप्ता तो हिशोब आणि ते 20 रुपये मला कसं नुसं करतात. तिचे सुने पायच तेवढे नजरेत उरतात. तिचे सुने पायच तेवढे नजरेत उरतात. फारच सुंदर. कवयित्री विद्याताई बनाफर यांना विनंती की त्यांनी कविता राठोड यांचं स्वागत करावं. यापुढे आमंत्रित करते प्रियंका गिरी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. कविता
विशेषतः वृत्तबद्ध कविता आणि गझल लेखनाची त्यांना आवड आहे. प्रियंका गिरी. धन्यवाद ताई. स्त्रियांची परिस्थिती आज जरी बदललेली असली पूर्वीपेक्षा, तरी काही भागांमध्ये मात्र ती अतिशय अस्वस्थ करणारी आहे. त्यासाठी त्या स्त्रियांना समर्पित ही कविता. त्याच्याकडे एक बाहुली आहे, शहाणी बाहुली. त्याच्याकडे एक बाहुली आहे, शहाणी बाहुली. तो म्हणेल तशी ती वागते, तो म्हणेल तशी ती वागते. तो म्हणेल तेव्हा उठते, तो म्हणेल तेव्हा बसते. तो म्हणेल तेव्हा हसते, तो म्हणेल तसं बोलते. ती रडलेली त्याला आवडत नाही म्हणून ती रडत नाही. ती रडलेली त्याला आवडत नाही म्हणून ती रडत नाही. ती दिवस रात्र राबते, कधीच थकत नाही. ती दिवस रात्र राबते, कधीच थकत नाही. ती क्वचितच विचार करते, ती क्वचितच विचार करते. तिला मग आठवतात घराघरांमधून अडगळत पडलेल्या अनेक बाहुल्या. ती लगेच विचार करणे थांबवते. तिला मग आठवतात घराघरांमधून अडगळीत पडलेल्या अनेक बाहुल्या. ती लगेच विचार करणे थांबवते, घरभर फिरू लागते. तो म्हणेल तसे बोलते, तो म्हणेल तेव्हा हसते. त्याच्याकडे एक बाहुली आहे, शहाणी बाहुली. खूप धन्यवाद. कवयित्री कविता राठोड यांना विनंती की त्यांनी प्रियंका गिरींचं स्वागत करावं. यानंतर आमंत्रित करते आहे मधुराणी बनसोड. समाजकार्याची आवड असणाऱ्या, वऱ्हाडी कथा कवितेतील विविध प्रकार आणि विशेषतः जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर काव्यगौरव राष्ट्रीय बंधुता साहित्य पुरस्कार, 5 काव्यसंग्रह आणि 4 कविता संग्रह व 1 कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर. आदरणीय विचारपीठ आणि आपण सर्व नमस्कार. मी एक वऱ्हाडीतून रचना घेते, बाप. कवितेचं शीर्षक आहे अलग रसायन. तुले शिकवाया बाळा कष्ट उपसले त्यानं. तुले शिकवाया बाळा कष्ट उपसले त्यानं. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. साल महिने घालू घालू, साल महिने घालू घालू तूही केली बरोबरी. साल महिने घालू घालू तूही केली बरोबरी. ऊन वारा असो पाणी, ऊन वारा असो पाणी, राब राबे शेतावरी. अनवानी चाले बाप नसे पायाले वाहन. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. बुक कपडा लत्ता भारी समधी शाळेची तयारी. बुक कपडा लत्ता भारी समधी शाळेची तयारी. असे कामाचंच पिस नाही सण नाही वारी. असे कामाचंच पिस नाही सण नाही वारी. तुले सायब कराचं, तुले सायब कराचं त्याच्या डोयात सपन. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. त्याचा ममताळू उर तुले झाला कसा भार. त्याचा ममताळू उर तुले झाला कसा भार.
वात झाला रे कितीदा गिळून अवघा अंधार, वात झाला रे कितीदा गिळून अवघा अंधार. तू शिकलास लय कधी वाचशील मन, तू शिकलास लय कधी वाचशील मन. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन, बाप पहाड मोलाचा, बाप श्रीमंत दिलाचा, बाप पहाड मोलाचा, बाप श्रीमंत दिलाचा. बाप आबाळ डोईचे त्याले इचार मुलखाचा, बाप आभाळ डोईचे त्याले इचार मुलखाचा. आता उतार वयात, आता उतार वयात काहून करतं वणवण. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन, बाप वसारीचं दार, बाप घराचं छप्पर, बाप वसारीचं दार, बाप घराचं छप्पर. तुले उमजे ना कसं बाप भक्कम आधार, तुले उमजे ना कसं बाप भक्कम आधार. उभ्या जिंदगीत बाबू, उभ्या जिंदगीत बाबू नाही फिटणार ऋण. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन, तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. पाहून हाताचे या घटे काहीच उभ्या उभ्या तुटे, पाहून हाताचे या घटे काहीच उभ्या उभ्या फेटे. तय पायाले कुरूप तरी सुख त्यात वाटे, तय पायाले कुरूप तरी सुख त्यात वाटे. पोट भरे बाबू त्याचं, पोट भरे बाबू त्याचं, तूही बडती पाहून. तुले कयलाच नाही बाप अलग रसायन, तुले कयलाच नाही बाप अलग रसायन. तुले शिकवाया बाळा कष्ट उपसले त्यानं, तुले शिकवाया बाळा कष्ट उपसले त्यानं. धन्यवाद. प्रमुख अतिथी शोभना पिंपळकर यांना विनंती की त्यांनी मधुराणी बनसोड यांचं स्वागत करावं. आमंत्रित करते वर्षा कावरे. गेल्या 14 वर्षापासून प्राध्यापिका. विविध वृत्तपत्रांमध्ये कविता आणि लेख सातत्याने प्रकाशित, अनेक नामांकित दिवाळी अंकांमधून कविता प्रकाशित, काही काव्यसंग्रही त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. वर्षा कावरे. धन्यवाद मॅडम. आज इथे कविता सादर करताना सर्वप्रथम एक गोष्ट सांगते की माझे 12वीला मी असताना प्राध्यापक डॉक्टर सतीश तराड सर हे मला मराठी विषयाला होते आणि ते आज इथे उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये मी हे कविता सादर करीत आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. थोडा इथे सखी कविता झाली, त्यानंतर बाप ही पण कविता झाली. तर माझ्या कवितेचं शीर्षक आहे लेक लाडकी. लेक काळीज, लेक घराचे काळीज, लेक मायेचा पदर, लेक घराचे काळीज, लेक मायेचा पदर, लेक धरित्रीची माया तिला साऱ्यांची कदर, लेक धरित्रीची माया तिला साऱ्यांची कदर. लेक लाडकी, लेक माझी लाडकी, लेक घराचा आरसा, लेक चंद्राची कोर, लेक घराचा आरसा, लेक चंद्राची कोर, लेक जाता सासूरासी लागे जीवाला या घोर, लेक मायेचा पदर तिला साऱ्यांची कदर, लेक लाडकी माझी लेक लाडकी. लेक परक्याचे धन, लेक परक्याचे धन, लेक वात्सल्याचे आधार, माय आणि बापासाठी दूरदेशी झुरे पोर, लेक मायेचा पदर तिला साऱ्यांची कदर, लेक लाडकी माझी लेक लाडकी. लेक चालवे वारसा, लेक माहेराची शान,
लेक चालवे वारसा, लेक माहेराची शान, लेक असता घरात वाढे शान आणि मान, लेक मायेचा पदर तिला साऱ्यांची कदर, लेक लाडकी माझी लेक लाडकी. लेक दिव्याचा प्रकाश करते दूर तिमिर, लेक पण ती होऊन उजळीते दोन घर, लेक दिव्याचा प्रकाश करते दूर तिमिर, लेक पण ती होऊन उजळीते दोन घर, लेक मायेचा पदर तिला साऱ्यांची कदर, लेक लाडकी माझी लेक लाडकी. लेक अस्तित्वाची खून, लेक माहेराचं ऋण, लेक अस्तित्वाची खून, लेक माहेराचं ऋण, लेक मोठी भाग्यवान किती गाऊ तिचे गुण, लेक मोठी भाग्यवान किती गाऊ तिचे गुण, लेक मायेचा पदर तिला साऱ्यांची कदर, लेक लाडकी माझी लेक लाडकी. धन्यवाद. कवयित्री कविता राठोड यांना विनंती की त्यांनी वर्षा कावरेंचं स्वागत करावं. आमंत्रित करते आहे डॉक्टर मीना सोसे. सामाजिक उपक्रमात सातत्याने सहभाग, स्त्री सुरक्षा, स्त्री स्वावलंबन या विषयाच्या व्याख्यात्या, आरोग्य जागर उपक्रमात सहभाग, 3 पुस्तकं प्रकाशित, विविध संस्थांचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या मीना सोसे यांनी आपली कविता सादर करावी. मान्यवर मंच आणि उपस्थित सर्व रसिक वृंद हो, आज ही कविता सादर करताना आत्तापर्यंतच्या सगळ्या कविता पाहिल्या आणि सहजच वाटलं की आपण थोडं सखा या विषयावर बोललं तर काय हरकत आहे. कारण की प्रेम ही अभिव्यक्ती जी आहे त्यामध्ये आपण बायका लाजतो बुजतो आणि मग अशी ही जी प्रेयसी जी काही बोलायला पाहते पण बोलू शकत नाही, ही कविता आहे. ही कविता गेय स्वरूपात आहे. तुझ्या सवेच बोलते मनातल्या मनात मी, हळूच मंद लाजते मनातल्या मनात मी, भिवून या जगास मी तुला सदैव टाळते, भिवून या जगास मी तुला सदैव टाळते, तुझेच स्वप्न पाहते मनातल्या मनात मी, तुला न पाहिले कधी तरी तुझ्यात गुंतले, तुला न पाहिले तरी तुझ्यात गुंतले, उगा तुझेच चित्र काढते मनातल्या मनात मी, नवीन डाव मांडते उगाच मोडते कधी, नवीन डाव मांडते उगाच मोडते कधी, स्वतः सवेत भांडते मनातल्या मनात मी, नको कधीच सांगणे गुपित कुणा कधीच हे, नको कधीच सांगणे गुपित कुणा कधीच हे, सदैव हेच घोकते मनातल्या मनात मी, लता किशोर ऐकते कधी रफी मुकेश मी, लता किशोर ऐकते कधी रफी मुकेश मी, सुरात गात नाचते मनातल्या मनात मी, तुझ्या सवेच बोलते मनातल्या मनात मी, हळूच मंद लाजते मनातल्या मनात मी. धन्यवाद.
सुंदर. कवयित्री विद्याताई बनाफर यांना विनंती की त्यांनी मीना सोसे यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत डॉक्टर मंदा नांदुरकर. मराठी विभाग प्रमुख, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती. लेखिका, कवयित्री, बालसाहित्यिक, उत्तम वक्त्या, उत्कृष्ट निवेदिका, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांचे संपादन, चित्रपट व नाटकांमध्ये अभिनय करणाऱ्या डॉक्टर मंदा नांदुरकर. धन्यवाद मॅडम. या कवी संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्ष मिनल मॅडम, तसेच या सभागृहात उपस्थित असणारे डॉक्टर श्रीकांत तिळके सर, तसेच सन्माननीय डॉक्टर दादा गोरे सर, परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून अतिशय सुंदर विचारमंथन त्यांनी केलं. तसेच सन्माननीय प्रदीप दाते सर, डॉक्टर सतीश तराळ सर, देविकाताई आहेत, आमच्या माई आहे ममता माई, आणि गोड अशी समृद्धी आहे, सुंदर अशी मुलाखत तू फुलवलीस, आणि सर्व कवयित्री आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर. माझ्या या कवितेचं नाव आहे महुआ. महुआ म्हणजे मोहफुलं. जेव्हा आदिवासी स्त्रिया मोहफुलं वेचतात तर तेव्हा त्यांची जी तारांबळ होते ती तारांबळ या कवितेतून आलेली आहे. पायटच्या पायरी, पायटच्या पायरी, चेटोच्या व दिसात निघाली व बारी, भर 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 व मोहाच्या व खाली, ठेवल्या व डाली, पिवया महुआ याचा पटापट, पट पट व पट 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 पट, कुलाबाना दडून धबा धरून, कुला वाघ, बाना अस्वल, कुलाबाना दडून दबा धरून, अचानक हल्ला आर्त कल्ला, लावून टेंभे व अंधुक अंधारात, मोहफुल वेचाया जमले बांधव, महुआ बरसे टप टप टप, बुलुके रुहीना, कालू सोनाय फुलारी, लप लपे सारी, सूर्य ही भारी, डोंगराच्या पारी, डाल्या घेऊन डोई, निघाली व बारी, घराच्या व दारी, भर 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 व भर 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 भर, भर 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 व भर 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 भर, पायटच्या पायरी. धन्यवाद. कवयित्री विद्याताई बनाफर यांना विनंती की त्यांनी मंदा नांदुरकर यांचं स्वागत करावं. पुढील कवयित्रींना आमंत्रित करते वर्षा ढोके यांचे 2 कथासंग्रह, एक ललितलेख संग्रह प्रकाशित, मराठी साहित्य संमेलनात, अनेक कविता संमेलनात त्यांचा सहभाग, आकाशवाणी नागपूर केंद्रावर कविता व कथावाचन, अनागोंदीची नोंदी कविता संग्रहाला विविध संस्थांचे पुरस्कार, पत्रकारितेचं शिक्षण त्यांनी घेतलं आहे. ताराबाई मोडक उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. अशा वर्षा ढोके यांना मी आमंत्रित करते. पुढच्या कवयित्री आहेत अंजली वारकरी. मधुगंध हा चारोळी संग्रह, विविध पुस्तकांमध्ये लेख, कविता, ई मासिकात व ई दैनिक कविता प्रसिद्ध. ई दैनिकात काही काळ अतिथी साहित्य संपादक म्हणून संयोजन व लेखन त्यांनी केलं. हिरकणी पुरस्कार 2021चा, उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती 2024-25 हा पुरस्कार घेणाऱ्या अंजली वारकरी यांना मी आमंत्रित करते.
स्त्रीवादाकडून थोडं निसर्गाकडे जाऊया. कवितेचं शीर्षक आहे कातरवेळ. सरसर सरसर शिरवा येता आठवणीच्या सरी बरसती, आमोदाने धरती नाते पान फुलांवर रत्न चमकती. कधी अचानक भूवर चाले मंद वायूच्या उन्हाड खेळी, केशर माखून नभई सजतो निशब्द अशा कातरवेळी, निशब्द अशा कातरवेळी. दूर क्षितिजावर रवी शिंपतो लाल तांबडे सुरेख अत्तर, प्राची बघते वाट उद्याची नवस्फूर्तीचे येई उत्तर. प्राची बघते वाट उद्याची नवस्फूर्तीचे येई उत्तर. गर्द तपकिरी पाने गळती झाडावरुनी अलगत खाली, ग्रीष्मानंतर वसंत येतो नवी पालवी नवीन लाली. ग्रीष्मानंतर वसंत येतो नवी पालवी नवीन लाली. निसर्गामध्ये असा रंगतो रविकिरणांचा सुरीला मेळ, सुधाकराचे नभी आगमन जुळून येते निशेची वेळ, जुळून येते निशेची वेळ. धन्यवाद. कवयित्री शोभना पिंपळकर यांना विनंती की त्यांनी अंजली वारकरींचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत पुष्पा पोरे. यांना जेव्हा मी परिचय मागितला त्यावेळी त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, ते वाक्य आपल्यापर्यंत पोचवते. ज्यांच्याकडे मन आहे तो कवी आहे असं मत असणाऱ्या, आपली काव्यप्रतिभा अनेक वर्ष लपवून ठेवणाऱ्या अंकुर साहित्य संघ मूर्तिजापूरच्या कार्याध्यक्षा यांचा एक काव्यसंग्रह, एक गझल संग्रह प्रकाशित, अनेक शहरातील संस्थांकडून विविध पुरस्कार प्राप्त असलेल्या पुष्पा पोरे यांनी आपली कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करते. मी माझं एक काव्य सादर करणार आहे. गझल. तना मनास लागला अभेद आत्मध्यास हा, तना मनास लागला अभेद आत्मध्यास हा, कळेल तो कधीतरी जुन्या नव्या जगास हा. उगा जीवास जाळणे, उगा जीवास जाळणे की ओढ पूर्वजन्मीची, उगा जीवास जाळणे की ओढ पूर्वजन्मीची, असाच चालणार का इथे तुझा प्रवास हा. कळेल तो कधीतरी जुन्या नव्या जगास हा. विशाल सागरा तुला, विशाल सागरा तुला हृदय आता दिलेच मी, विशाल सागरा तुला हृदय आता दिलेच मी, तुलाच भेटण्या असे अखंड हो प्रयास हा. कळेल तो कधीतरी जुन्या नव्या जगास हा. दिली अशी अखेरची कशास आर्त साध तू, दिली अशी अखेरची कशास आर्त साध तू, परी मिळेन मान्यता पुढे समाज फास हा. कळेल तो कधीतरी जुन्या नव्या जगास हा. मनातल्या मनात का, मनातल्या मनात का झुरू झुरू मरायचे, मनातल्या मनात का झुरू झुरू मरायचे, दिसावया दिसेच ना असाच होय त्रास हा. कळेल तो कधीतरी जुन्या नव्या जगास हा. वसंत बहरला पुन्हा, वसंत बहरला पुन्हा फुलायचेच पुष्प हे, वसंत बहरला पुन्हा फुलायचेच पुष्प हे, जीवात जीव गुंतुनी उरेल मुक्त श्वास हा. तना मनास लागला अभेद आत्मध्यास हा, कळेल तो कधीतरी नव्या जुन्या जगास ह्या. धन्यवाद. कवयित्री शोभना पिंपळकर यांना विनंती की त्यांनी पुष्पा पोरे यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत विद्या राणे. पत्रकारितेची पदविका त्यांनी घेतली आहे. सध्या त्या LLB करत आहेत. अनेक संस्थांचे सदस्यत्व त्यांच्याकडे आहेत. यांची विशेष ओळख म्हणजे त्या शीळ वादक आहेत. शिट्टी गोंधळी करपल्लवी भाषेच्या त्या जाणकार आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
स्तंभलेखन करतात, कवितालेखन करतात, कथालेखन करतात, याशिवाय समीक्षा लेखनही करतात. 2 पुस्तकं त्यांच्या प्रकाशाच्या वाटेवर आहेत. विद्या राणे. ओवे आहेत जात्यावरले. आठवणीच्या बाई राणी, डोळ्यात पाणी दाटलं, तीन गेटलं बुहारीन, मनी तुफान उठलं व माय, वार धुंदाळ सुटलं व माय. माय सती बाप सांब, माय बाप दोघ सोना, हिरा माह्या भाऊ राया, भाव जई शिकाय घेन मलेव, भाशी करीन माही सुन मलेव. धन्याची याद उरी, रात रोजची वैरीन, परदेशी गेला राया, आंधी तो हगाम करीन ना बैना, म्हणे तौरिक धीर धर न मैना. माहेरच्या आठवणी पण ध्यान दे घरात, संस्कार उतू जातीन दूध असं होईन गद्दार बाई व, माय बापाचा होईन उद्धार बाई व. लेकरांना सांभाळ असा संदेश आहे तो. आठवणीची संदू चाल पसारावर, लाव कुलूप म्हणाले, उद्या काळू बंदी कसर बाई व, लावू नको नजर माये बाई व. तू काही बी सरजो, तू काही बी सरजो, नाव कुयाचं जपजो, इतलीच घे आठवण, पदराले गाठ बांध बाई व, घरी इमानाचं रांध बाई व. धन्यवाद. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक मीना येवले यांना विनंती की त्यांनी शीळवादक विद्या राणे यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री येतात आहेत रेवती पांडे. आठवणीचं कपाट हा कविता संग्रह प्रसिद्ध. विज्ञान शिक्षिका आहेत. उत्कृष्ट लेखन पुरस्कार आणि त्यांच्या कथेवर हत्तू नावाची शॉर्ट फिल्म बनली आहे. तर रेवती पांडे. खूप धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर, श्रोतावर्ग आणि आयोजकांचे धन्यवाद मानते. तसंच गुळगुळीत धोपट मार्ग न निवडता स्वतःची बिकट वाट वहिवाट पादक्रांत करणाऱ्या तिला मी माझी ही आजची कविता समर्पित करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे इवलसं आकाश. परीकथेपलीकडलं वेगळं जग तिला पाहायचं होतं. परीकथेपलीकडलं वेगळं जग तिला पाहायचं होतं. चौकटी बाहेरची एक तिरकी रेग बनून राहायचं होतं. लोकांचा काय विचार करतेस, लोकांचा किती विचार करतेस, मनासारखं घे जगून, ती म्हणायची. नक्कल करण्यात अवघा जन्म जाईल निघून. सगळ्यांनी जे केलं तेच आपण का करायला हवं.
सगळ्यांनी जे केलं तेच आपण का करायला हवं? अगं दुसऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला काय म्हणायचं नवं? ती जशी होती आधीच्या अनंत पिढ्या, आपणही अगदी तसंच व्हायचं का? ती जशी होती आधीच्या अनंत पिढ्या, आपणही अगदी तसंच व्हायचं का? अगं तिचा पिंजरा सोन्याचा म्हणून आपणही तोच घ्यायचा का? स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव, स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव. सारेच हैराण होतील तुझी झेप बघून. ती म्हणायची नक्कल करण्यात अवघा जन्म जाईल निघून. सूर्याचा प्रकाश उसना घेऊन चंद्रासारखं काय मिरवायचं? सूर्याचा प्रकाश उसना घेऊन चंद्रासारखं काय मिरवायचं? तेच ते शेवाळलेले शब्द रोज त्यांनाच काय गिरवायचं? त्यापेक्षा काजवा हो, त्यापेक्षा काजवा हो, तुझा स्वतःचा असेन प्रकाश आणि उजळवून टाक तुझं हक्काचं इवलसं आकाश. त्यापेक्षा काजवा हो, तुझा स्वतःचा असेन प्रकाश आणि उजळवून टाक तुझं हक्काचं इवलसं आकाश. जिंकायला शिक जरा, जिंकायला शिक जरा, सगळंच मिळत नसतं मागून. ती म्हणायची नक्कल करण्यात अवघा जन्म जाईल निघून, अवघा जन्म जाईल निघून. कवयित्री कविता राठोड यांना विनंती की त्यांनी रेवती पांडे यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत साधना काळवांडे. डॉक्टर इन नॅचरोपॅथी असून शिक्षिका आहेत. विविध संस्थांकडून पुरस्कार. 1995 वृत्तपत्रांच्या सदरांमध्ये लेखन करतात. स्तंभलेखिका आहेत. विदर्भाचं खानपान या सदराचे 200 भाग त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर त्यांना विनंती की आपली कविता सादर करावी. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे तमाम प्रेक्षक यांना नमन करून मी माझी साधीसुधी छोटी कविता सादर करते आणि हे कविता अर्पण करते ज्या मुलांचं लग्न झालं नाही त्यांना. मुली भेटून नाहीत राहिल्या. जडजडीत सत्य आहे सूर्यासारखं. म्हणून मी एकच सवाल करते की बोरी बाबडी तुळस देवीच्या खोट्या उपमा खूप झाल्या आता. बोरी बाबडी तुळस देवीच्या खोट्या उपमा खूप झाल्या आता. आधी तिला जन्म तर द्या. म्हणून माझ्या साऊला सांगते की सांग आता साऊ तुले काय काय सांगू. सांग आता साऊ तुले काय काय सांगू. तू या समोर जन्माचा हिशेब कसा कुठी मांडू. साऊ तू या किती खाल्ले शेण माती गोटे. साऊ तू या किती खाल्ले शेण माती गोटे. आज आमच्या जन्मासाठी किती हात थिटे. आज आमच्या जन्मासाठी किती हात थिटे. साऊ आता जलम आमचा फार झाला कमी. साऊ आता जलम आमचा फार झाला कमी. पोटातही राहिली नाही फार आता हमी. पोटातही राहिली नाही फार आता हमी. साऊ साऱ्या कया हजारोनं खुळल्या पोटात. साऊ साऱ्या कया हजारोनं खुळल्या पोटात. पण त्या नाही उरल्या साऊ आता आरतीच्या ताटात. पण त्या नाही उरल्या साऊ आता आरतीच्या ताटात. सांग आता साऊ तुले काय काय सांगू. तू यासमोर जन्माचा हिशेब कसा कुठी मांडू. दिवा लाव्यासाठी आता सरत चालल्या वाती. दिवा लाव्यासाठी आता सरत चालल्या वाती. घराघरात कमी झाल्या पोरीच्या जाती. घराघरात कमी झाल्या पोरीच्या जाती. कलम कायदे कागदोपत्री. कलम कायदे कागदोपत्री सारे झाले मांडून. कलम कायदे कागदोपत्री सारे मांडून झाले. ज्याच्या त्याच्याशी तुया जन्माशी फार भांडून झाले. पाटीवरचे अक्षर जरी अभयात लागले उडू. पाटीवरचे अक्षर जरी अभयात लागले उडू. फार कमी डोळे साऊ आमच्यासाठी लागले गळू. फार कमी डोळे साऊ आमच्यासाठी लागले गळू. आणि शेवटच्या 4 ओळी.
की साऊ आता एकच भेव, साऊ एकच भे उरला आता मनात, साऊ आता एकच भे उरला आता मनात, कोरी राहाव ना पाटी, सांग कुटी कशी भांडू पोरीच्या जन्मासाठी, सांग कुटी कशी भांडू पोरीच्या जन्मासाठी, पोरीच्या जन्मासाठी. धन्यवाद. कवयित्री कविता राठोड यांना विनंती की त्यांनी साधना काळबांडे यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री येतात आहेत ॲडव्होकेट रजनी बावस्कर. 1999पासून त्यांनी वकिली सुरू केली आहे. कविता, कथाकथन, सूत्रसंचलन, परिसंवाद, विविध साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग आहे. विकृत नराधमांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून नराधमांना कोठडीत रवाना त्यांनी केला आहे. शब्दवेल नारी शक्ती सन्मान पुरस्कार 2025 हा त्यांना मिळालेला आहे. तर त्यांनी आपली कविता सादर करावी. कसे मापू कसे तोलू, कसे मापू कसे तोलू तुझ्या माझ्यामधील अंतर, कुळाचा वारसा तुझला मला कायम इथे अंतर, नभाची गाठली उंची झुकविले अंबरा खाली, नभाची गाठली उंची झुकविले अंबरा खाली, तरी नाकारता मजला कळेना का असे अंतर. नमस्कार, माझा परिचय झालाच आहे. मी पब्लिक प्रॉसिक्युटर आहे. एकदा असं जाताना एक चांगल्या बाई मेकअप करून जात होत्या आणि 1-2 पुरुष मंडळी नाव ठेवत होते की आता 40-45ची आली आणि काय हा नट्टाफट्टा हिचा. तर तेव्हा मला थोडंसं काहीतरी सुचलं आणि आज हे लेखिका कवी संमेलन आहे म्हणून सगळ्या माझ्या सख्या सुंदर्यांसाठी मी माझी कविता समर्पित करते आणि शीर्षक आहे कवितेचं सखी सुंदरी. घरंदाज माऊलीचे दुःख घरंदाज भारी, घरंदाज माऊलीचे दुःख घरंदाज भारी, दुःखातही शोधते ती सुखाचा धागा एक भर जरी, एका सुखाच्या धाग्यात साऱ्या दुःखास ओवते, सखी सुंदरी ती माझी असा संसार रेटते, सखी सुंदरी ती माझी असा संसार रेटते. मनी दाटतो हुंदका, मनी दाटतो हुंदका डोई आभाळ दाटते, मनी दाटतो हुंदका डोई आभाळ दाटते, ओल्या पापाशी सल दुःखाची साठते, वाहू पाहता ग सरी भर भर गालावरी, वाहू पाहता ग सरी भर भर गालावरी, मुजोर त्या सरीला बाई व्यसन घालते, मुजोर त्या सरीला बाई व्यसन घालते, दुःख आतच रोखण्या डोई काजय रेखिते, दुःख आतच रोखण्या डोई काजय रेखते, सखी सुंदरी ती माझी असा संसार रेटते. जखमा काळ झाला, जखमा काळ झाला होती खोल अलवार, जखमा काळ झाला होती खोल अलवार, नाजूक तिचे गाल बाई होती लाले लाल, जखमा काळ झाला होती खोल अलवार, नाजूक तिचे गाल बाई होती लाले लाल, लाले लाल गालावर ना पडो कुणाची नजर, किती सहज बघा ती तिच्या दुःखास झाकते, लाले लाल गालावर बाई पावडर थापते, सखी सुंदरी ती माझी असा संसार रेटते. बाई बाई ओठ हा बाईचा, बाई ओठ हा बाईचा हाय भलताचा बरा, बाई ओठ हा बाईचा हाय भलताचा बरा, नको नको म्हणताही बोलेल तो भळाभळा, त्यास घालण्या लगाम, त्यास नको नको म्हणताही बोलेल तो भळाभळा, गोठलेल्या रगताला ओठावर साठवते, गोठलेल्या रगताला ओठावर थोपवते, त्यास घालण्या लगाम ओठी लाली सजवते, सखी सुंदरी ती माझी असा संसार रेटते.
असा करून शृंगार, असा करून शृंगार, दुःखा लावते अंगार, लय अवघळणार हाय भलती झुंजार. असा करून शृंगार, दुःखा लावते अंगार, लय अवघळणार हाय भलती झुंजार. घरादारात राबते ठेवी कर्तव्याची जाण, घरादारात राबते ठेवी कर्तव्याची जाण, लाख सुप्त गुणांची खाण हाय कर्तृत्ववाण. नका छेडू मारू तिला, नका छेडू मारू तिला, नका जाळू तिच्या जीवा, नका छेडू मारू तिला, नका जाळू तिच्या जीवा. जळत्या निखाऱ्यातूनही घेते जन्मती नवा, नका छेडू मारू तिला, नका जाळू तिच्या जीवा, जळत्या निखाऱ्यातूनही घेते जन्मती नवा. साऱ्या राक्षसी शक्तीला मग पुरून उरते, साऱ्या राक्षसी शक्तीला मग पुरून उरते. सखी सुंदरी ती माझी रूप जगदंबेचे घेते, सखी सुंदरी ती माझी रूप जगदंबेचे घेते. धन्यवाद. विद्याताई बनाफर यांना विनंती की त्यांनी ॲडव्होकेट रजनी बावस्कर यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत कीर्तिमाला गुंचवर. कविता, कथा, लेख लिहिणाऱ्या, विशेष पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवणाऱ्या, आणखीन विशेष ध्रुवतारा ध्येयवेड्याची गाथा या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन माननीय ताराताई भवाळकर यांच्या हस्ते झालं आहे. कीर्तिमाला गोंडचवर. कवितेचं शीर्षक आहे माय. देवा पुढे जोडे हात, दान सुखाचे मागते. देवा पुढे जोडे हात, दान सुखाचे मागते. लेकराच्या भल्यासाठी, लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते. लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते. पायी तुडवीते काटा झेले ऊन वारा पाणी. पायी तुडवीते काटा झेले ऊन वारा पाणी. तिच्या घामाचा रे थेंब, तिच्या घामाचा रे थेंब, फिका तीर्थाच पाणी. बाळा घास भरवून माया उपाशी निजते. लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते. येता संकटाचा वारा मनी निराशा दाटून. येता संकटाचा वारा मनी निराशा दाटून. घेन लेकरा भरारी, घेन लेकरा भरारी, पंख माय दे छाटून. तिचा जीवा पाड जीव, जीव लावून उरते. लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते. नको पाहू मंदिरात, नको शोधू देवळात. नको पाहू मंदिरात, नको शोधू देवळात. देव आईच्या रूपात, देव आईच्या रूपात वसे तुझ्याच घरात. तिचा पाठीवर हात, घोर संकट टळते. लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते. आता माया येते शेवटी, तिला काय पाहिजे पहा. कधी दिसणार नाही, कधी बोलणार नाही. कधी दिसणार नाही, कधी बोलणार नाही.
ढगाड माय जाता ढगाड पुन्हा भेटणार नाही तेव्हा जपतील थोडं तीही सुखावून जाते लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते देवा पुढे जोडे हात दान सुखाचे मागते लेकराच्या भल्यासाठी माया जन्म राबते माया जन्म राबते. धन्यवाद. कवयित्री शोभना पिंपळकर यांना विनंती की त्यांनी कीर्तिमाला गोंडचवर यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत अमिता घाटोळ. यांचे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. नागपूर, पुणे, मुंबई येथे आयोजित स्पर्धेत जवळजवळ 100 प्रमाणपत्रांचा त्यांच्याकडे समावेश आहे. 4 राज्यस्तरीय आदर्श साहित्य सेवक भाषा गौरव पुरस्कारासहित अनेक पुरस्कार आणि सन्मानचिन्ह त्यांना प्राप्त झाले आहेत. अमिता घाटोळ. नमस्कार. आई वडील गुरूंना वंदन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, बंधू आणि भगिनी, जन्म आणि मृत्यू नसे माणसाच्या हातात. जन्म आणि मृत्यू नसे माणसाच्या हातात. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. सीमाताईने कार्याने राहती सदा स्मरणात. सीमाताई कार्याने सदा राहती स्मरणात. सीमाताईंची आणि माझी भेट चंदाताई जयस्वाल यांच्याकडे भजनाच्या कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर त्यांच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता, तेव्हा त्यांची आणि माझी छान भेट झाली. त्या नेहमी हसतमुख आणि मनमिळाऊ होत्या. मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे, ही आपणासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यावर आधारित ही माझी एक छोटीशी कविता आहे. मराठी भाषा अभिजात भाषा दर्जा मिळाला माय मराठी. अभिजात भाषा दर्जा मिळाला माय मराठी. अमृताहुनी गोड शब्द बोबडे बोल प्रथम ओठी. अमृताहुनी गोड शब्द बोबडे बोल प्रथम ओठी. विशाल वारसा संपन्न भाषा ज्ञानसंपदा संत महंत कथा. विशाल वारसा संपन्न भाषा ज्ञानसंपदा संत महंत कथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर तुकाराम ग्रंथापुढे नमविते माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर तुकाराम ग्रंथापुढे नमविते माथा. कथा कादंबरी ग्रंथात सामावले अगाध ज्ञान. कथा कादंबरी ग्रंथात सामावले अगाध ज्ञान. लेखक कवींच्या कल्पना विसरून जाते भान. लेखक कवींच्या कल्पना विसरून जाते भान. माझ्या मराठीची वेल घेई गगन भरारी. मराठीची वेल घेई गगन भरारी. काना मात्रा वेलांटीने शोभे जशी नववधू साजरी. काना मात्रा वेलांटीने शोभे जशी नववधू साजरी. धन्यवाद. कवयित्री कविता राठोड यांना विनंती की त्यांनी अमिता घाटोळ यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत नम्रता आरसोड. 2023ला उत्कृष्ट कवयित्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 69व्या विदर्भ साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग होता. अनेक कवी संमेलनात आणि विशेषतः सामाजिक विषयावर कविता करणाऱ्या नम्रता आरसोड. आज इथे उपस्थित सर्व साहित्यप्रेमींना माझा साष्टांग नमस्कार.
स्वर्गापरी सुंदर अशा रंगलेल्या लेखिका संमेलनामध्ये मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आजचा हा सोहळा बघून मन जसं फुलतं, पण साहेब, आपल्याच समाजामध्ये एकीकडे जेव्हा 3 ते 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेतला जातो ना, तेव्हा माझ्यासारख्या कवयित्रीचं मन रक्ताळतं आणि रक्ताळलेलं मन लेखणी घेऊन देवाच्या गाभाऱ्यात जातं. कवितेचं शीर्षक आहे माणूस म्हणून घडव. मी देवळात गेली आणि जोरात घंटा वाजवली. मी देवळात गेली आणि जोरात घंटा वाजवली. म्हणलं झोपलास काय, जागा हो. सांग एवढी दहशत का माजवलीस. सांग र भगवंता, तुझ्या गाभाऱ्यातली हवा एवढी थंड का. सांग र भगवंता, तुझ्या गाभाऱ्यातली हवा एवढी थंड का. न बाहेर भाकरीच्या तुकड्यासाठी हे भयानक बंड का. सांग र देवा, तुझ्या गाभाऱ्यातली हवा एवढी थंड का. न बाहेर भाकरीच्या तुकड्यासाठी हे भयानक बंड का. तुझ्या तोंडात ठासलेला नैवेद्य पेढा पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटतं. देवा, तुझ्या तोंडात ठासलेला नैवेद्य पेढा पाहून माझ्याही तोंडाला पाणी सुटतं. न पोटात भुकेचा डोंब उसळला ना, की डोळ्यातलं पाणी गालावरच आटतं. तुझी अंघोळ हाय दुधा दह्याची. तुझी अंघोळ हाय दुधा दह्याची. वर चंदन लेपाची थाप. तुझी अंघोळ हाय दुधा दह्याची. वर चंदन लेपाची थाप. अन्न पाण्याविना मरणाऱ्या लेकरांना सांग ना देवा, कुणाचा रे शाप, कुणाचा रे शाप. रे निराकारा नेते येतात नि वचन देतात. रे निराकारा नेते येतात नि वचन देतात, आणि तुझ्याच गाभाऱ्यात लोक माणुसकी विकतात. रे निराकारा नेते येतात वचन देतात, तुझ्याच गाभाऱ्यात लोक माणुसकी विकतात. गर्भात असलेल्या कळीपासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंतची स्त्री. गर्भात असलेल्या कळीपासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंतची स्त्री या समाजात सुरक्षित नाही म्हणलं ना साहेब, की यात मात्र अनेक कायदे येतात. देवा, देवा, भूक फक्त पोटासाठी नाही रे. देवा, भूक फक्त पोटासाठी नाही, ती न्यायासाठी देखील ओरडते. न शाळेच्या पायरीवर बसलेली मुलगी विचारते, बाबा, न्याय फक्त श्रीमंतासाठीच असतो का. तो तरी काय उत्तर देणार, त्यालाच माहिती आहे. न्यायालयात गरिबाचा आवाज दाराशीच थांबतो बरं का, दाराशीच थांबतो बरं का. तरीही या अन्यायाच्या अंधारातही आशेचा दिवा पेटतो. तरीही या अन्यायाच्या अंधारातही आशेचा दिवा पेटतो. कुणीतरी अजूनही म्हणतो आपल्याला एक दिवस न्याय नक्की मिळेलच. मग देवा, या गोष्टीचं तू सार्थक कर ना. मग देवा, या गोष्टीचं तू सार्थक कर ना. तुझ्या नावाखाली जगणाऱ्यांना पायाखाली तुडव, आणि तुझ्या प्रत्येक लेकराला तू फक्त माणूस म्हणून घडव. तू फक्त माणूस म्हणून घडव. मनपूर्वक धन्यवाद. शोभना पिंपळकर यांना विनंती की त्यांनी नम्रता अरसोड यांचं स्वागत करावं. पुढच्या कवयित्री आहेत सारिका अयाचित. या संस्कृत शिक्षिका आहेत, इथेच आहेत प्रभात किड्सला. अनेक कविता, लेख आणि चारोळी लेखन करतात. वाटे कधीकधी हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झाला आहे. विविध काव्य स्पर्धांची बक्षिसं त्यांनी मिळवली आहेत. सारिका अयाचित. सर्वप्रथम स्वर्गीय सीमाताई शेटे रोटे यांना मी अभिवादन करते. आदरणीय साहित्यपीठ, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व रसिक श्रोते, सर्वांना मी आदरपूर्वक नमस्कार करते. मानवी मन हे खूप हळवं असतं आणि नात्यांमध्ये गुंतून जाणारं असतं. आपल्यातील प्रत्येकाला आपल्या जीवनात या नात्यांचा समतोल साधावा लागतो. जीवन जगत असताना प्रत्येकाला हा समतोल साधावा लागतो.
आणि तेव्हाच जन्म घेते अपेक्षा. प्रत्येक वेळी अपेक्षेप्रमाणे होतंच असं नाही ना. ह्याच आशयाची एक कविता मी आपल्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे अपेक्षा. ह्या अपेक्षा शब्दातच अर्थ त्याचा दडलेला, ह्या अपेक्षा शब्दातच अर्थ त्याचा दडलेला, अवास्तव इच्छेतून प्रतिसाद मिळालेला. या अपेक्षा शब्दातच अर्थ त्याचा दडलेला, अवास्तव इच्छेतून प्रतिसाद मिळालेला. बंध अनेक नात्यांचे खोल हृदयात जपता, बंध अनेक नात्यांचे खोल हृदयात जपता, सुखावते सहजते प्रेम निस्वार्थाने देता. बंध अनेक नात्यांचे खोल हृदयात जपता, सुखावते सहजते प्रेम निस्वार्थाने देता. त्याच नात्यात गुंतून मन भारावून जातं, त्याच नात्यात गुंतून मन भारावून जातं, स्वतः झिजून नात्याला जीवापाड गोंजारतं. त्याच नात्यात गुंतून मन भारावून जातं, स्वतः झिजून नात्याला जीवापाड गोंजारतं. एके दिनी तेच नातं क्षणात दूर लोटतं, एके दिनी तेच नातं क्षणात दूर लोटतं, बंध आपलेपणाचे संपवून सुखावतं. एके दिनी तेच नातं क्षणात दूर लोटतं, बंध आपलेपणाचे संपवून सुखावतं. अपेक्षांचं ओझं मात्र मन उगीच सांभाळी, अपेक्षांचं ओझं मात्र मन उगीच सांभाळी, तिच्या ओझ्यानं शेवटी निराशेनं भरेजोळी. अपेक्षांचं ओझं मात्र मन उगीच सांभाळी, तिच्या ओझ्यानं शेवटी निराशेनं भरेजोळी. करू नयेच अपेक्षा देई जन्मजी दुःखाला, करू नयेच अपेक्षा देई जन्मजी दुःखाला, मंत्र हाच आनंदाचा ठेवा दूर अपेक्षेला. करू नयेच अपेक्षा देई जन्मजी दुःखाला, मंत्र हाच आनंदाचा ठेवा दूर अपेक्षेला, ठेवा दूर अपेक्षेला, ठेवा दूर अपेक्षेला. धन्यवाद. मी विद्याताई बनाफर यांना विनंती करतो की त्यांनी सारिका आयाचीत यांना प्रमाणपत्र द्यावं. अतिशय रंगलेलं हे कवी संमेलन मध्ये 2 मिनिटाचा ब्रेक आम्ही घेतो आहोत. फक्त शेवटच्या प्रमाणपत्र शेवटच्या 2च कवयित्री राहिलेल्या आहेत. आपण मध्ये महिला पत्रकारांचा सत्कार ठेवला होता, तर ते पत्रकार इथे आलेले आहेत आणि त्यांचं वर्तमानपत्राचं पेज अडलेलं आहे पुढे जायसाठी. त्यांच्या त्या वेळा असतात त्या ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचे सत्कार आपण या ठिकाणी मध्ये घेऊ आणि मग लगेच 2च कवयित्री राहिल्या आणि मग पुढचा सत्कार समारंभ चालू करू. तुम्ही अमोल गोंडकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि महिला पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित करावं. त्यासाठी मी आदरणीय विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष दाते सर त्यांना मंचावर आमंत्रित करतो सत्कार करायसाठी. त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. यानंतर आमंत्रित करते वर्षा दांडगे. शिक्षिका आहेत, प्रभात किड्स स्कूलच्या शिक्षिका आहेत. अनेक कवी संमेलनातून त्यांनी कविता सादरीकरण केलं आहे. विदर्भ साहित्य संमेलनात कविकट्ट्याचे सूत्रसंचलन त्यांनी केलं आहे. अनेक दिवाळी अंकांमधून त्यांच्या कविता कथा प्रसिद्ध आहेत. वर्षा दांडगे. सर्वप्रथम स्वर्गीय सीमाताई यांना विनम्र अभिवादन करते. सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित सर्व कवयित्रीगण आणि आमच्या सर्वांच्याच कवितेला कडकडून प्रतिसाद देणारे सर्व रसिक श्रोतावर्ग, सगळ्यांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व कवयित्रींनी उत्तम अशा कविता सादर केल्या. माय झाली, लेक झाली, सखी झाली, सखा जीवलगही झाला, व्हॉट अबाउट पतिदेव, नवरोबांकडे लक्षच नाही आहे.
ॲक्च्युली कविता नवरोबांसाठी नाही आहे, तर नवरोबांनी माझ्यासाठी लिहिलेली आहे. म्हणजे त्यांचे विचार मी या कवितेत लिहिलेले आहे. जसं पत्रास कारण असतं तसं कवितेस कारण असं की काल परवा शेजारी आमच्या एक ताई मला भेटायला आल्या. बऱ्याच दिवसांनी भेट झाली म्हणून सगळं घरचं सांगत बसल्या. सांगता सांगता विषय नवरोबांजवळ येऊन अडकला आणि मग काय बाईंची एक्सप्रेस जे सुटली ती काही थांबेच ना. अर्थातच कौतुकाचं काही नव्हतंच त्याच्यात. सांगता सांगता त्यात सहजच बोलून गेल्या की ह्यांच्या मनात म्हणजे या नवरोबांच्या मनात वेगळंच काहीतरी असतं. आपल्याला सांगतात मात्र वेगळंच, मनात वेगळं असतं, चेहऱ्यावर वेगळं असतं, बोलताना वेगळंच बोलतात. मी म्हटलं नाही हो असं नाही, खरंच आहे म्हणे ते. नवरा म्हणजे काय तुम्हाला गंमत वाटलं का म्हणे. नवरा म्हणजे रावण असतो. म्हटलं कसं काय, वाचा म्हणे नवरा उलटं करा बरं म्हणे. म्हटलं रावण आहे की नाही. मी शॉकच झाले. म्हटलं अरे देवा, अजूनपर्यंत तरी माझा पतिदेव देवच आहे. तुझ्या या गोष्टींनी आमच्या घरातली शांतता भंग होऊ नये म्हणून मी तिला तिच्या वाटेला लावलं. पण शेवटी स्त्री मनात शंकेची पाल चुकचुकलीच. म्हटलं एकदा विचारावंच, तुमच्या मनात माझ्याविषयी आहे काय. एवढ्यातलं नका सांगू, लग्नाला 25 वर्ष झाले, सुरुवातीपासून सांगायचं आहे. घेतलं समोर, बसा म्हटलं, सांगा काय आहे तुमच्या मनात माझ्याविषयी. ती म्हणे अगं सांगू तरी काय. म्हटलं जेव्हा मला बघायला आले तेव्हापासूनचं सांगा की मला बघितल्याबरोबर तुम्हाला काय तुमच्या मनात विचार आले. आणि त्यांनी जे मला सांगितलं ते कवितेच्या रूपात तुमच्यासमोर मांडते. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. कोरलं ग मनामध्ये तुझंच ग नाव, सखे तुझंच ग नाव. जेव्हा तुला पाहायला तुझ्या घरी आलो, जेव्हा तुला पाहायला तुझ्या घरी आलो, पाहताच तुला ग मी भुलूनच गेलो, पाहताच तुला ग मी भुलूनच गेलो. सावळ्या ग रूपाने या, सावळ्या ग रूपाने या, केला मनावर घाव, केला मनावर घाव. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. लांब लांब वेणी तुझी कुरळे ग केस. सध्याच्या कंडिशनवर जाऊ नका, तेव्हा होते खरंच. लांब लांब वेणी तुझी कुरळे ग केस, गुलाबी या ओठांमध्ये मधाळलं हस. घेत लाग नजरेने, घेत लाग नजरेने, माझ्या मनाचा गठाव, माझ्या मनाचा गठाव. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. आता पाहणी झाली, पसंती झाली, पाहणी झाली, सुरू झाली विचारांची मनी झटपट, सुरू झाली विचारांची मनी झटपट. तुलाही मी रुचलो का प्रश्न हा बिकट, तुलाही मी रुचलो का प्रश्न हा बिकट. मनाची ही दुविधा, मनाची दुविधा, कुणा सांगावी ही राव, कुणा सांगावी ही राव. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. आणि आता माझी ही पसंती आहे हे कळल्यावर, नजरेने तुझ्या मी हे जाणले ग सारे, नजरेने तुझ्या मी हे जाणले ग सारे. गुपितले मनातले चेहऱ्यावर दिसे, गुपित हे मनातले चेहऱ्यावर दिसे. तुलाही मी आवडलो, तुलाही मी आवडलो. आता खेळू नको डाव, आता खेळू नको डाव. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. चिडविती मला सारे तुझे घेऊन या नाव, चिडविती मला सारे तुझे घेऊन या नाव. लाजून या वाटे कुठे लपून बसावं. परी मनामध्ये दाटे सारा गोड गोड भाव, सरा गोड गोड भाव. खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. असं कसं माझं मन घेई तुझ्याकडे धाव, असं कसं माझं मन घेई तुझ्याकडे धाव. आपसुक ओठांवरी येई तुझंच ग नाव. पंखावी नाही तुझ्याकडे,
पंखावी नाही तुझ्याकडे, वाटे उडूनच याव, वाटे उडूनच याव, खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. आणि आता जेव्हा 25 वर्षानंतर मी त्यांच्या मनातलं हे सगळं जाणून घेतलं आणि त्यांच्यावरच मी मिश्किलपणे हसत होते, त्यावर ते म्हणाले, हसू नको गडे आता केले मोकळे मी मन, हसू नको गडे आता केले मोकळे मी मन, तू माझी नेहमी तुझा मला येवढीच जाण, तू माझी नेहमी तुझा मला येवढीच जाण, दोघांमध्ये पुरे आता, दोघांमध्ये पुरे आता, प्रेमाचाच भाव, सखे प्रेमाचाच भाव, खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव. आणि शेवटी आमच्या सुखी संसारासाठी त्यांनी देवाजवळ प्रार्थनासुद्धा केली. संसारात राहो सखे गोडी तुझ्या अन माझ्या, संसारात राहो सखे गोडी तुझ्या अन माझ्या, सुखाने नांदू आता दोघं राणी आणि राजा, सुखाने नांदू आता दोघं राणी आणि राजा, पावलास तेव्हा जसा, पावलास तेव्हा जसा, देवा आताही तू पाव, देवा आताही तू पाव, खाऊ नको सखे असा उगाचाच भाव, असा उगाचाच भाव, कोरलं मी मनामध्ये तुझंच ग नाव, सखे तुझंच ग नाव. धन्यवाद. कवयित्री विद्याताई बनाफर यांना विनंती करते की त्यांनी वर्षा दांडगे यांचं स्वागत करावं. आपल्या निमंत्रित कविता संपल्या आहेत. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राध्यापक मीनल येवले यांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. खरं हे मनोगत काव्य मनोगत आहे, काव्य मनोगत व्यक्त करावे. ह्या मराठी, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या 3 विषयात MA आहेत. 5 कविता संग्रह, 3 ललितलेख संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. आस्वाद कविता, आस्वाद हा कविता रसग्रहणात्मक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. अनेक कविता लेखांना विविध साहित्य संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्या स्तंभलेखन करतात. 2007 ते 2025 या काळात त्यांच्या कविता संग्रह, लेख, ललितलेख संग्रहांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2007 ते 25 ह्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ 30 बक्षिसं, 30 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि अमरावती विद्यापीठाच्या पाठ्यपुस्तकातसुद्धा त्यांचे लेख समाविष्ट आहेत. अध्यक्षा प्राध्यापक मीनल येवले. विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखेने आयोजित केलेल्या आमची मैत्रीण स्वर्गीय सीमा शेटे रोटे यांच्या स्मृतींना समर्पित या महिला संमेलनात मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. साहित्य, समाज, संस्कृती विषयक मंथन करणारे हे साहित्य संमेलन, या संमेलनाच्या अध्यक्ष आदरणीय आमच्या मैत्रीण, या ठिकाणी या विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखेचे अध्यक्ष, सर्व आयोजक, सगळे माझे स्नेही आहेत. या ठिकाणी या सभागृहात उपस्थित सगळे मान्यवर, आदरणीय दाते सर आहेत, सतीश तराळ सर आहेत, अनेक कविमित्र या ठिकाणी आहेत. मला शिवराज जामोदे आहेत, त्याच्यानंतर आणखी मला प्रशांत असणारे दिसले होते. बरीच मंडळी आहे या ठिकाणी. देवकाताई देशमुख आहेत, मीराताई आहेत. या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि भारतीताई सुदामे यांच्यासोबत येण्याचा, या संमेलनात येण्याचा मला हा योग आला. आणि माणसं कशी कळतात, आज आपण सगळ्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषण ऐकलेलं आहे. अतिशय शांत, साहित्यविषयक ऊर्जा देणारं आणि नव्या
जुन्या सगळ्या लेखक लेखिकांना लिहितं करणारं हे जे अध्यक्षीय मनोगत होतं, खरोखरच आपण त्यातून बरंच काही घेण्यासारखं आहे. आणि मी इथे हे सांगू इच्छिते की आजच्या कवी संमेलनाचं आपण मला अध्यक्षपद दिलं आणि माझा तो फार मोठा आणि महत्त्वाचा सन्मान मी समजते. आज हे अध्यक्षपद मला दिलं तर हा प्रवास, हा जो लेखनीचा प्रवास आहे, हे जे ऋण आहे हे मला मान्य करावं लागेल. त्यासाठी मी सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक, इंदिरा संत, पद्मा गोळे, शांता शेळके यांनी आपल्या कवितेनं आम्हाला समृद्ध केलं, आम्हाला लिहितं केलं. त्यासाठी त्यांचं वंदन करणं, त्यांचं स्मरण करणं मी आज आवश्यक समजते. आज या कवी संमेलनात ज्या सहभागी कवयित्री आहेत त्या सगळ्या मला समकालीन आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत. मला तरी असं वाटतं की मी त्यांच्यापेक्षा वेगळी नाही, पण तरीही आयोजकांचं ते मोठेपण की त्यांनी या अध्यक्षपदासाठी माझी निवड केली. पुनश्च मी एकदा त्यांचा आभार मानते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी अगदी रसज्ञ दृष्टीने वृत्तीने या ठिकाणी या कवी संमेलनाचा आस्वाद घेतला आणि माझ्या या सगळ्या कवयित्री मैत्रिणींनीही वेळ न गमावता आपली कविता सादर केली. अनेक विषयावर या ठिकाणी कविता सादर झाल्या. आई बाबा, सखा सखी, गेय रचना, अष्टाक्षरी रचना, मुक्त छंदातल्या रचना आणि काही काही रचना अतिशय सुंदर होत्या. आपल्याला सांगू इच्छिते की प्रियंका गिरीची जी छोटीशी कविता होती की स्त्रीवरची ती कविता, घराघरातून अडगडीत पडलेल्या त्या बाहुलीला स्त्रीची उपमा देऊन त्यांनी जे मनोगत त्या कवितेतून व्यक्त केलं ते फार सुंदर होतं. त्यानंतर आपली एक छोटीशी कवयित्री या ठिकाणी होती, मला वाटते ती छोट्याशा त्या कवयित्रीचं नाव काय, नम्रतानी अतिशय दमदार अशी कविता सादर केली. खरोखरच या ठिकाणी सगळ्याच कविता अतिशय सुंदर झाल्या आणि या कवितांमधून प्रत्येक कवयित्रीने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. कारण कविता म्हणजे तरी काय, भावनांचा तो उत्स्फूर्त आविष्कार असतो. ज्याच्या वाट्याला जसे जसे अनुभव येतात त्या अनुभवाच्या माध्यमातून कवयित्री व्यक्त होत जाते. मी जर म्हटलं तर मला पहिल्यांदा म्हणजे जेव्हापासून मी लिहिती झाली तेव्हा निसर्ग, माती या सगळ्या विषयांची मला अतिशय आवड होती आणि माझ्या कवितेतून हा सगळा निसर्ग, माझ्या अंजनगाव सुरजीतला, माझ्या मायमातीतलं जगणं सगळं यायचं. निसर्ग, नदी, नाले याचं मला खूप आकर्षण होतं आणि त्यातून माझी कविता जन्म घ्यायची. एक कविता मी ऐकवते. त्या कवितेचं शीर्षक आहे हिरवे वैभव, की ज्या कवितेमध्ये सगळे ऋतू आलेले आहेत अगदी धावत्या शैलीत. ऋतू फुलांनी वृक्षलतांनी भरून माझी झोळी, सवेतयाच्या मला गवसती नित्य नवनव्या ओळी. पानगडीच्या शिशिर व्यथांनी काळीज माझे हलते, दुःख सोसता मन फांदीवर वसंत वैभव झुलते. लाल केशरी जांभळ पिवळ्या फुलांचे वैभव, लाल केशरी जांभळ पिवळ्या फुलांचे वैभव. ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर, ग्रीष्म पोळतो जीवास तेव्हा नभास येई हंबर. म्हणजे ऋतू मागून ऋतू कसे येत राहतात. माती व्याकुळ कुठवर साहिल देह मनावर भेगा, माती व्याकुळ कुठवर देह मनावर भेगा. वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा, वर्षा येते वहीत हिरव्या ओढीत सरसर रेघा. दूरवर गेले मेघ परतुनी हिरवी कुरणे, भुलवी मनाला शरद चांदणे ओठांवर ये गाणे, भुलवी मनाला शरद चांदणे ओठांवर ये गाणे. हवेसे ऊन जीवाला दिवस उतरणी आला, हवेसे ऊन जीवाला दिवस उतरणी आला. सृष्टीने घेतला पांघरून दाट धुक्याचा शेला, सृष्टीने घेतला पांघरून दाट धुक्याचा शेला. हे म्हणतं आता जो सुरू आहे
हेमंताचे आखुड दिवस चंद्रमोहिनी रात्री, हेमंताचे आखुड दिवस चंद्रमोहिनी रात्री, उन्मादाचे कुंभ हिसडती सजीव सृष्टीच्या गात्री, उन्मादाचे कुंभ हिसडती सजीव सृष्टीच्या गात्री, निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवित राही, निसर्ग माझ्या नसानसांवर बोटे फिरवित राही, संवेदनांची नाजूक झणझण जीवास सुचते काही, संवेदनांची नाजूक झणझण जीवास सुचते काही, धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, धडका देते फिरते मागे असह्य होती वेणा, गलबल तो जीव ऐकून घेता आकांत जीव घेना, गलबल तो जीव ऐकून घेता आकांत जीव घेना. शेवटलं कडवं, सृजनाचे दीप मनी चकाकत उरात येई भरते, सृजनाचे दीप मनी चकाकत उरात येई भरते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लखलखते, शब्दार्थांचे हिरवे वैभव कवितेतून लखलखते. तर मित्र हो, माझी कविता अशी होती जी निसर्गाला समर्पित केलेली, प्रेमानं ओथंबलेली, अगदी स्नेह प्रेमाने भरलेली, सारे ऋतू सुखाचे ओटीत घातले तू, वळले फिरून मागे जगणे पुन्हा नव्याने, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, नसते कधी प्रीतीची दोघात भागीदारी, वितळून जन्म झाला घडलो पुन्हा नव्याने, ओसंडुनी दिले मी मागू नकोस काही, ओसंडुनी दिले मी मागू नकोस काही, उधळीन चांदण्यांची स्वप्ने पुन्हा नव्याने, उधळीन चांदण्यांची स्वप्ने पुन्हा नव्याने. सगळी कविता अशी प्रेमाने तृप्त भरलेली होती. त्यामध्ये कुठेही कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. परंतु काळ असा असतो की त्या काळ आपली कशी परीक्षा घेईल काही सांगता येत नाही. आयुष्याची पडझड ही असतेच. आपल्याला मगाशी दाते सर बोलून गेले की लेखिकांनी आपल्या मनातली वादळं आपल्या शब्दात मांडली पाहिजे. जे प्रामाणिक आहे ते सच्चेपणानं मांडलं पाहिजे. तर ही सगळी पडझड नंतरच्या काळात माझ्या कवितांमधून आली. फक्त एकच कविता, सुकून गेली बाग मनाची तू गेल्यावर, सुख स्वप्नांची माळ विखुरली या वळणावर, मनासारखे काहीच नसते वरवर जगणे, भवताली भासांचे वर्तुळ जीव खालीवर, सोबतीला तू जगणे किती ते सुसह्य होते, सोबतीला तू जगणे किती ते सुसह्य होते, जबाबदाऱ्या दुःख व्यथांचा भार डोईवर, जबाबदाऱ्या दुःख व्यथांचा भार डोईवर, झिजणे कुढणे तगमगण्याला अर्थ कितीसा, माणुसकीची खरी परीक्षा या दिवसांवर, माणुसकीची खरी परीक्षा या दिवसांवर, उन्मळतो जीव झुला एकटा कर करताना, उन्मळतो जीव झुला एकटा कर करताना, नसते औषध काहीच आपुल्या गहिवरण्यावर, नसते औषध काहीच आपुल्या गहिवरण्यावर, एकाकीपण असून जगणे निरर्थकाचे, एकाकीपण असून जगणे निरर्थकाचे, गर्दी सुखाची क्षणाक्षणाने ओसरल्यावर, गर्दी सुखाची क्षणाक्षणाने ओसरल्यावर, दाटून येते मळब दिसांवर वेळी अवेळी, दाटून येते मळब दिसांवर वेळी अवेळी, रीती होतसे शब्द मनातून ओथंबल्यावर, रीती होतसे शब्द मनातून ओथंबल्यावर. शेवटलं कडवं, रे आयुष्या किती परीक्षा घेशील आनिक, रे आयुष्या किती परीक्षा घेशील आनिक, अकल्पिताला जीवन ऐसे नाव दिल्यावर, अकल्पिताला जीवन ऐसे नाव दिल्यावर. आपल्या आयुष्यात जरी पडझड आली, जरीही एकटेपण आलं, तरी मीही स्वतःला समजते की मी एकटी नाही, माझ्यासोबत शब्द आहेत, माझ्यासोबत कविता आहे आणि तुमच्यासारखा सगळा परिवार आहे. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला कधीही म्हणजे दुःखी दिसणार नाही, कष्टी दिसणार नाही. या साहित्याने मला ओळख दिली, या साहित्याने मला माझ्या ओठावर हसू दिलं. एक शेवटची कविता या लेखिका संमेलनातील सगळ्या लेखिकांना समर्पित करते, छोटीशी कविता आणि थांबते.
कवितेचं शीर्षक आहे बाई आणि माती. अनादी काळापासून दोघींनाच रुजवता येतं गर्भात सृजनाचं बीज. अनादी काळापासून दोघींनाच रुजवता येतं गर्भात सृजनाचं बीज. आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुणा नवांकुराच्या. आपल्या उदरात सामावून घेतात त्या अबोध खुणा नवांकुराच्या. मोहरतात, शहारतात, उमलतात, फुलतात. मोहरतात, शहारतात, उमलतात, फुलतात. गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी. गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी. आश्वस्त होत जातात भविष्याच्या सुखस्वप्नांनी. भरल्या ओटीत सावरस सुखदुःख. भरल्या ओटीत सावरस सुखदुःख. गहीवरून येतात हळव्या जाणीवांनी. त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. त्या करीत नाहीत गवगवा आपल्यातल्या अगाध सामर्थ्याचा. मातीच्या कुशीत धान्य अन बाईच्या कुशीत जीव. मातीच्या कुशीत धान्य अन बाईच्या कुशीत जीव. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची. लय सांभाळत राहतात त्या ऋतुचक्राची. जातकुळी एकच बाई आणि मातीची. जातकुळी एकच बाई आणि मातीची. पुनश्च एकदा सीमाच्या स्मृतींना वंदन करते. आपण मला या ठिकाणी अध्यक्षपदाची संधी दिली त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय विचारपीठ, येथे उपस्थित सर्व श्रोतेगण आणि येथे उपस्थित सर्व आदरणीय कवयित्री यांनी सुंदर अशा कविता सादर केल्या. त्यामुळे अध्यक्षांच्या वतीने इथंच कार्यक्रम संपला आणि त्यांच्या सर्वांचे आभार म्हणून इथंच कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो.